नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये. बघा ताईंनो, 1 एप्रिलपासून अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या वेळामध्ये म्हणजे अंगणवाडी केंद्राच्या वेळामध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. त्याच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आले आहे. नक्की ती काय अपडेट आहे आणि कशा पद्धतीने अंगणवाडीची वेळ असणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. तर बघा ताईंनो, हे सुट्टीचं वेळापत्रक आहे. तुम्ही वेळापत्रक पाहू शकताय. सन 2026 मधील सुट्ट्यांचे वेळापत्रक आहे. त्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकामध्ये एकूण आपल्याला 12 सुट्ट्या देण्यात आलेल्या आहे. त्या सुट्ट्या देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. बघा कशा पद्धतीने सुट्ट्या देण्यात आलेल्या आहे. शासनाच्या आदेशानुसार 2026 या वर्षामध्ये लहान बालकांना म्हणजे अंगणवाडीतील 3 ते 6 वर्ष बालकांना विना खंड पडता 300 दिवसांचे आहार वाटप करण्याचे लक्ष्य पूर्ण होण्याकरिता महत्त्वपूर्ण निर्णय शासनाचं हे एक परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी कधी भेटणार, तसेच अंगणवाडी सेविका मदतनीसांना कशा पद्धतीने वर्षभरात एकूण सुट्ट्या असणार हे सर्व सविस्तरपणे नमूद केले आहे. त्यामुळे आपण सर्व माहिती व्यवस्थितपणे पाहून घेणार आहोत. तसेच बघा, याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये अंगणवाडी केंद्र किती वाजता उघडणार आणि किती वाजेपर्यंत ते उघडे राहणार हे सर्व सविस्तरपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हे अपडेट आणि ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर बघा ताईंनो, सुट्ट्या कशा पद्धतीने आलेल्या आहेत आपण ह्या थोडक्यात जाणून घ्या. बघा, 12 सुट्ट्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना सार्वजनिक सुट्ट्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, होळी, गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, बकरी ईद, रक्षाबंधन, पोळा, गणेश चतुर्थी, दसरा आणि ख्रिसमस या एकूण 12 सुट्ट्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा खाली काय म्हटलेलं आहे. 1 नंबरचा ऑप्शन पहा. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सन 2026 मध्ये वर्षभरात 16 किरकोळ रजा भेटणार. 2 नंबरचा ऑप्शन बघा. दिवाळी सुट्ट्या दिनांक 6/11/2026 ते 13/11/2026 पर्यंत एकूण 8 दिवसांची दिवाळी सुट्टी असणार आहे. तिसरा ऑप्शन पहा. उन्हाळी सुट्ट्या अंगणवाडी सेविकांना दिनांक 2/5/2026 ते 17/5/2026 एकूण 16 दिवस व अंगणवाडी मदतनीस यांना 18/5/2026 ते 2/6/2026 पर्यंत एकूण 16 दिवसांची सुट्टी राहणार आहे. माननीय जिल्हाधिकारी यांनी घोषित केल्याप्रमाणे ह्या सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती आपल्यासमोर आली आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचा ऑप्शन बघा पुढचा. उन्हाळ्यामध्ये अंगणवाडी केंद्र हे दिनांक 1 एप्रिल 2026 ते 30 जून 2026 या काळामध्ये 7:30 ते 12 या कालावधीमध्ये सुरू होणार अशी महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे. पुन्हा 1 जुलै 2026 पासून अंगणवाडी केंद्र हे नियमित वेळेत म्हणजे 10 ते 2:30 या कालावधीत सुरू राहतील अशी महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे, मार्च महिना आहे सध्या, परंतु 1 एप्रिल 2026 पासून 30 जून 2026 पर्यंत अंगणवाडीची वेळ मात्र ही नक्कीच बदलणार आहे अशी या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे. सकाळी 7:30 ते 12 या कालावधीमध्ये अंगणवाडी केंद्र उघडी राहतील अशी महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे. पुढे पहा टीप काय दिलेली आहे. माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या कार्यालयाकडून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सुट्टीबाबत वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनेप्रमाणे वरील वेळापत्रकामध्ये आवश्यकतेनुसार बदल करून स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. दीपक बानाईत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडून हे महत्त्वाचं परिपत्रक आलं आहे. अत्यंत महत्त्वाची ही माहिती आणि परिपत्रक आहे. 1 एप्रिल 2026 ते 30 जून 2026 पर्यंत अंगणवाडीची वेळ ही सकाळी 7:30 ते 12 वाजेपर्यंत राहणार अशी माहिती आपल्याला या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाची ही माहिती आणि हा व्हिडिओ आहे ताईंनो, जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसांना शेअर करा, कारण की 1 एप्रिल 2026 पासून अंगणवाडीच्या वेळापत्रकात बदल होणार आहेत अशी महत्त्वाची अपडेट याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक आहे. व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि जास्तीत जास्त सेविका मदतनीसांना हा व्हिडिओ शेअर करा. महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा.